फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. माननीय खासदार रामदासजी आठवले यांच्या प्रेरणेने राजू मागाडे यांनी तयार केलेली प्रतिकृती आपल्या समोर सादर करीत आहे. सौरभ मागाडे, एक सस्पेन्स प्रेम कथा. हा चित्रपट पाहताना काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीची नक्कीच प्रचिती येईल. पुन्हा एकदा माननीय खासदार रामदासजी आठवले यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू आणि पाहूया. अरे जयसिंग, तू? अरे गणेश, तू? शिंदे, तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जावा, मी येतो. चालेल. कधी जॉईन झालास? शेवटी तुझं म्हणणं खरं केलंच. इन्स्पेक्टर झालास तू. अरे तुझ्यासारखी कुठे आम्ही उद्योगपतीची मुले, आम्हाला नोकरीशिवाय पर्यायच नाही आणि ट्रेनिंग नंतर डायरेक्ट पोस्टिंग इथेच. इथेच? हो. म्हणजे? इथेच विद्यानगर पोलीस स्टेशनला. अरे माझा बंगला विद्यानगरलाच आहे. चल तुला माझ्या आईची ओळख करून देतो. अरे येणारच आहे. पेट्रोल भरूया आणि लगेच निघूया. ठीक आहे, ठीक. जय, आजपर्यंत तुला मी कसलंही कष्ट दिलं नाही. तुझ्या काकाने तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवलं. पण आज मी तुला एक काम सांगणार आहे. तसं तुझ्या काकाने केलं असतं, पण माझी इच्छा आहे ते काम तू करावं, म्हणजे तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभेल. सांग आई. बाळ, तुझ्या बाबांची एक इच्छा होती, गावच्या लोकांसाठी काही करावं, एक मोठा कारखाना बांधावा. परंतु ही इच्छा पूर्ण होण्याआधी ते आपल्या सगळ्यांना सोडून बस एवढीच रुखरुख माझ्या मनामध्ये आहे, ती तू पूर्ण करावी. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी आत्ताच गावाकडे जातो आणि कारखान्याच्या तयारीला लागतो. नाही काका, आमच्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले, आता तुम्ही नाही त्रास घ्यायचा. आई, तुझं आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उद्याच निघतो गावाकडे. मला गाडीत पेट्रोल भरलंय ना? हो भरलंय, पण तू कशाला काळजी करतो? कशाला म्हणजे? चुका तुम्ही करता, पण निस्तारावं लागतं मलाच ना. गाडवा तू काय निस्तारतोस? नाही म्हणजे समजा अचानक पेट्रोल संपलं. कसं संपल? अरे भरपूर पेट्रोल आहे गाडीत. अचानक गाडी पंक्चर झाली तर स्टेपनी कोण बदलणार? तूच की. म्हणूनच मला ध्यान ठेवावं लागतं. अरे हिला काय झालं? काय झालं बघ रे? बघतो की, चायला वाटलंच काहीतरी होणार म्हणून. बघतो मालक, बघतो. हा मालक, गाडी पंक्चर झाली. ओ शिट. काय, आपल्याला पूर्ण दिवस इथेच घालवावा लागेल. पूर्ण दिवस? हो. का? अहो मालक, सकाळच्या गडबडीत गाडीत जॅक आहे का हेच बघायला विसरलो. मूर्खा, एवढ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देता येत नाही. तुझ्या मूर्खपणामुळे दिवसभर थांबायला लागेल आपल्याला इथं. थांबा मालक, मी काहीतरी व्यवस्था करतो. हो थांबा थांबा थांबा. काय माणसं आहेत, गाडी सुद्धा थांबवित नाहीत. थांबा थांबा थांबा. तुमच्या गाडीतला जरा जॅक देता का? आमची गाडी जरा पंक्चर झाली हो. आम्ही ना जॅक घरी विसरला. ठीक आहे सर, डिक्की मध्ये जॅक आहे, घे. बरं, आता आपली ओळख करून घेऊ. हो, मी जयसिंगराव जगताप. मुंबईमध्ये माझी प्लायवूडची फॅक्टरी आहे. मी अविनाश दिवाण, मार्केटिंगचा व्यवसाय करतो मुंबईमध्ये. अरे वा, आपण दोघेही मुंबईचेच, पण आपण भेटतो मुंबईपासून 400 किलोमीटर अंतरावर. अहो योगायोग असतो, कुठलीही गोष्ट योग आल्याशिवाय होत नसते. अगदी बरोबर आहे. बरं, इकडे काय काम काढलं होतं? मी जरा चंदनपूरला चाललोय. अच्छा अच्छा.
मी मार्केटिंगच्या कामासाठी रत्नागिरीला गेलो होतो. येताना चंदनपूरवरून चालूय. बरं, चंदनपूर सारख्या खेडेगावात काय काम काढलंय? काय मुलगी वगैरे पाहण्याचा बेत आहे की काय? नाही नाही नाही, तसं काय मुलगी वगैरे बघण्याचा माझा बेत नाहीये. चंदनपूर माझं जन्मगाव आहे. म्हणजे सारखं येणं जाणं असेल तुझं गावाकडे? मला समजतं असं मी पहिल्यांदाच चाललोय. म्हणजे मी नाही समजलो. मी 1 वर्षात असताना माझ्या वडिलांनी हे गाव सोडून मुंबईचा रस्ता धरला. वडिलांनी मुंबईमध्ये बिझनेसचा जम बसवला. बघता बघता फॅक्टरी उभी केली. कामाच्या व्यापातून वडिलांना या गावात यायला वेळच मिळाला नाही. लहानपणी वडील कुठे सोडून गेले माहितीच नाही. त्यानंतर फॅक्टरी सांभाळण्यासाठी आईनं चुलत्यानं आणून मुंबईमध्ये ठेवलं. त्यामुळे गावाशी संपर्क तुटला तो तुटलाच. मग इतक्या दिवसांनी गावाची आठवण कशी काय आली? बाबा म्हणायचे या गावाकडे जनतेसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. त्यांना कायमची मोलमजुरी मिळावी यासाठी मला गावात कारखाना काढायचा. ही तरी त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे. त्यांची अपूर्ण राहिली इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी गावाकडे चाललोय. हो, तुमच्या योजलेल्या कामात माझी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुमचं कार्ड द्या, वेळ आली तर भेटता येईल. चालेल. ठीक आहे. ओके. ठीक आहे, चावी दे. यांच्यामुळे आपलं काम लवकर हो झालं. हो चांगली माणसं भेटतात कधी कधी. हो ठीक मला आहे की नाही? हो हो हा. बाय. स्वप्नात पाहिले समोर आज भेटली. स्वप्नात पाहिले समोर आज भेटली. झाले मुश्किल जगणे माझे, झाले मुश्किल जगणे माझे. नींद आता कुठली स्वप्नात पाहिलेली समोर आज भेटली. अटकर बांधा मोहक डोळे, विशाल भाळी केस कुरळे. अटकर बांधा मोहक डोळे, विशाल भाळी केस कुरळे. वेड्या मनाला घरी व मूर्ती फेकून बसली ते जाणे. वेड्या मनाला घरी व मूर्ती फेकून बसली ते जाणे. भूल जीवाला पडता की, भूल जीवाला पडता की. हुर हुर मनी दातरी स्वप्नात पाहिलेली
समोर आज भेटली. हसणे मंजूळवाणी अनोळखी ती जुळली गाणी. लोभस हसणे मंजूळवाणी अनोळखी ती जुळली गाणी. कटकते पहाण बनले शब्दाहूनही बोलणे. नजर भेटीची किमया सारी, नजर भेटीची किमया सारी आजशी नटली. स्वप्नात पाहिले समोर आज भेटली. स्वप्नात पाहिले समोर आज भेटली. झाले मुश्किल जगणे माझे, झाले मुश्किल जगणे माझे. नींद आता कुठली स्वप्नात पाहिले समोर आज भेटली. काय हो, कोण तुम्ही आणि हिथं कोणाकडे आला असं म्हणायचं? इथे आप्पासाहेब देशमुख कोण आहेत? कोण म्हणजे? अहो मीच की, पण तुम्ही कोण? मी जयसिंग, माणिकराव जगतापांचा मुलगा. माणिकराव? हम्म. माणिकराव म्हणजे आमचं ते माणिकराव तर नव्हे? हो हो, तेच माणिकराव. काय बरं? अरे हे आपलं माणिकरावचं मुलगा आहे. चहा पाणी बिनी घेऊ आणि अगं बघतीस काय, ह्यो आपल्या माणिकरावचा पोरगा आहे, त्याकडे मुंबईत असतो. अगं बाई किती दिवसात वाट चुकली म्हणायची. एकटेच आला सा? शारदाताई नाही आल्या? नाही आल्या. रखमा चटाक बघू पोरसनी. पोरांनो, तुम्ही कटळून आला सर लांबन, जरा आराम करा आणि उद्या तुम्हाला निवांत गाव फिरून दाखवतो. सरपंच काका, गाव फिरून दाखवण्यापेक्षा गावातल्या सगळ्या लोकांना एकत्र बोलवा. एका महत्वाच्या विषयावरती मला त्यांच्याशी बोलायचंय. महत्वाचे म्हणजे? ते मी उद्या सांगेन तुम्हाला. बरं बरं, चला चला. आपल्या गावामध्ये हिरो आले ती अगदी अक्षयवाणी दिसतोय बघ. आणि त्याचा तो दोस्त अगदी राजपाल सारखा, मला लय आवडला बघ. हटलेले तुला तर सगळीकडे अक्षय अक्षय दिसतोय. अगं खोटं नाही बोलत, त्या सरपंचाच्या घरात आहे बघ, तुझ्या दाखवते तुला. चल ग, तुझं काहीतरीच असतं या. बोला सरपंच, कशाला बोलवलं सामासनी? थांबा पाटील, मी सांगतो. नमस्कार गावकरी मित्रांनो, मी जयसिंग, माणिकराव जगतापांचा मुलगा. मी मुंबईला असतो. माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या गावात आलोय. आपला भारत देश स्वतंत्र होऊन बरीच वर्ष झाली, आपण स्वतंत्र झालो, पण चंदनपूर मधली जनता स्वतंत्र झाली नाही.
ती कोणाच्या तरी गुलामगिरीत जगते. आता ही गुलामगिरी संपली पाहिजे. यासाठी मी या गावात एक साखर कारखाना काढणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला आपली मोलमजुरी मिळाली पाहिजे. त्यासाठी कोणावरती अवलंबून राहावंही लागणार नाही किंवा आपलं गाव सोडून जावंही लागणार नाही. बिजली अगं ये बिजली म्या बघतीया त्या साहेबाला बघितल्यापासनं तुझं काळी जगदी खलास झालंय बघ. हो ना, काय सांगू, त्यांना बघितल्यापासनं मला कायच कळना. अगं तुला पिरेम रोग झालाय बघ. चल जाऊ घराकडं, दिवस मावळतीला आलाय. चल जाऊया. पाटील, ते पोरग आपल्याला भारी पडणार बघा. समजा गावासमोर त्याने तुमची बिन पाण्याची केली तरी तुम्ही त्याला का बोला नाही? काय बोलतोय सख्या तू? अहो खरं तेच सांगतोय. ते पोरग येऊन 2 दिवस झालं नाही तर समजा गाव त्याच्या पाठीमागे लागले मोहिनी घातल्यावानी, आणि त्याने जर का येऊन उद्या कारखाना काढला तर तुम्हाला कोण विचारेल? पुत्र खरं आहे तुझं सख्या. उद्या जर का त्याने इथं कारखाना काढला तर आपल्याकडे कामाला माणसं कोण येणार? आपल्याकडे जमिनी घाण ठेवायला कोण येणार? तेव्हा ठेव कारखाना होऊ द्यायचा नाही. आता कसा बोलला पाटील? बघून घेतो त्याला उद्याच. हे जयसिंग, अरे उठले की नाही पोरं अजून? हे जयसिंग, अच्छा तुम्ही? पाणी तापलं या, अगोदर आंघोळ करून घ्या. काकू आज नदीवर आंघोळ करायला जावं म्हणतोय. अरे बाबा, नदीवर? नदीचं गार पाणी तुम्हाच नाही सोसणार. पडसं बिडसून आजारी पडलं तर काय करायचं? तुम्ही आपली मुंबईला राहणारी माणसं. अगे रखना जाऊ दे की त्यांना. नदीच्या गार पाण्याचा एकदा अनुभव घेऊ दे त्यांना. नाहीतर नदीवर गार पाण्याने आंघोळ केल्यावर मनाला शांती मिळते. मी पण तेच म्हणतोय, नदीवर गेल्यावर शांती मिळेल. नदीवर चिखल पण भरपूर आहे. जयसिंगराव, या गावातल्या झाडाचं पान बी आमच्या इशारा बघा हलत नाही, आणि तुम्ही झाडच उपटून काढायला निघालाय. पाटील, खवळलेलं वारं नुसतं पानच हलवत नाही, झाडाला मुळासकट उपटून टाकतं. जयसिंगराव, माझ्या मर्जी विरुद्ध माझ्या गावात कारखाना काढायचा नाही. लय मागायत पडत तुम्हाला. हे काही स्वस्तात होणारं काम नाहीये पाटील. याचा विचार करूनच आम्ही कामाला सुरुवात केली आहे. आमचं बे हात मुंबई पर्यंत लांब आहे म्हटलं. साहेब, मुंबई इथून किती किलोमीटर आहे हो? 450 किलोमीटर आहे. म्हणजे तुमची आज 450 किलोमीटर लांब आहे तो? पाटील, जोपर्यंत मंदिरात माणसं दर्शनासाठी येतात तोपर्यंत तिथल्या दगडाला महत्व असतं, पुजाऱ्याला मान असतो. जर का लोक याची बंद झाली तर तिथे कुत्री येऊन. बस बस जयसिंगराव, तुमचं लेक्चर ऐकायची गरज नाही आम्हाला. बऱ्या बोल्यानं बोऱ्या बिस्तरा गुंडळायचा आणि मुंबईला निघायचं इथनं. अहो पाटील, आम्ही या गावातून जाणारच आहोत, पण कारखाना सुरू करूनच. इथे राहणार नाही तुमचं काळ तोंड बघायला. ए, काळं तोंड कोणाला म्हणतोय? बघून घेतो तुला. वाचले रे, पळून गेले, नाहीतर जीवच घेतला असता एकेकाचा. काय जयसिंगराव, इतका वकूत आंघोळीला? ते पाटील भेटले होते होय, म्हणून उशीर झाला. काय म्हणत होतं पाटील? पाटील काय म्हणणार, त्यांच्या मनाविरुद्ध कारखाना काढायचा नाही म्हणतात. इथं त्यांचं राज्य चालतं, गाव काय त्यांच्या बापाचं आहे काय? खरंय त्यांचं म्हणणं.
अरे गावात त्यांचा शब्द म्हणजे अखेरचा शब्द मानला जातो. आम्ही काय आणि सारा गाव काय त्याच्या होला होच देता आलो या. गावातली 4 मोकाट कार्टी गोळा केली ती आणि साऱ्या गावात धिंगाणा घातला या बघा. पण सगळेजण का सहन करतात? पाटलाला जाब का विचारत नाहीत? अरे बाबा कोण विचारणार त्याला जाब? अरे त्याच्या विरोधात एक शब्द जरी बोललं तरी तालमीत देतोय आणि मारतोय. अरे त्याचा बाप बी तसाच होता. गोरगरिबाच्या लय जमिनी ही लुटल्या मेला शेवटी आणि त्याचं ही कार्ट अगदी बापाच्या वळणावरच केलाय बघ. आणि म्हणते ते का नाही तसं खान तशी माती आणि बाप तसा बेटा हे अगदी तसं आहे बघ. रक्ताचं गुण रक्तात येणारच की. सरपंच काका त्याची काही काळजी करू नका. नाही त्या पाटलाला रक्त बदलायला लावलं तर जयसिंगराव नाव नाही सांगणार. हॅलो जयसिंग, अरे मी आई बोलते. कसा आहेस तू बा? आई मी एकदम मजेत आहे आणि कामाला सुद्धा लवकरच सुरुवात करणार आहे. अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्यावर सोपवलेली कामगिरी तू पूर्ण करणार. अरे मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखं गुणी बाळ देवाने मला दिला. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे. हा ओके बेटा. हे बघ तब्येतीची काळजी घे. ठीक आहे, जास्त काम करू नको. गुणी बाळ माझा. रावसाहेब, अरे या रावसाहेब बसा. काय बहिणी साहेब? अहो जयसिंगचा फोन आला होता. काय जयसिंगचा फोन आला होता? हो व्यवस्थित पोहोचला ना तो? हो आणि त्याची तब्येत काय म्हणते? व्यवस्थित पोचला, तब्येतही चांगली आहे. रावसाहेब तुम्ही किती काळजी करता हो. दादासाहेब गेले, तुमच्यावरचं छत्र गेलं, मी बंधुप्रेमात ओरका झालो. आता मला तुमच्याशिवाय आणि जयसिंगरावाशिवाय कोणी रक्ताचं नात्याचं आहे का बहिणी? शिवाय सारी इस्टेट सांभाळायची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली. आता त्या इस्टेटीच्या वारसदाराची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. धन्य झाले मी. तुमच्या मनातलं प्रेम आपुलकी पाहून माझं जीवन सार्थकी लागलं. साहेब गेल्यापासून तुम्ही धीर असूनही भावाप्रमाणे पाठीशी उभे राहिलात. माझ्या मुलाला लहानाचं मोठं केलं. खूप कष्ट केलं तुम्ही आमच्यासाठी. खूप काय केलं. मी काही वेगळं केलं नाही. मी फक्त माझं कर्तव्य केलं. हा बंगला प्रॉपर्टी जयसिंगच्या नावे व्हावी म्हणून कागदपत्रे वकिलाकडे दिली होती. ती पूर्ण झाली. हे काय मी आताच घेऊन आलोय. शिवाय गाडी, बंगला आणि प्लॉट जयसिंगच्या नावे झाले. हे बघा मी उद्या गावाला जाणार आहे. तुम्ही आर्किटेक्ट कडून प्लॅन व्यवस्थित बघून घ्या आणि मशिनरी गावाकडे पाठवण्याची व्यवस्था करा. हो ठीक आहे. काय प्रवीण, काय व्हायचं राहिलंय? शेवटी व्हायचं तेच झालं ना. तो जैसा सगळ्या इस्टेटीचा मालक होऊन बसलाय आणि तुम्ही आयुष्यभर गाढवासारखे कष्ट केलेत आणि शेवटी नोकर ते नोकरच. त्या बाईनी शेवटी तुम्हाला नोकर म्हणूनच ठेवलं. असं वाटतंय एकदाच दगड घेऊन त्या बाईच्या डोक्यात घालावा आणि एकदाच संपून टाकावं तिला. हरामजादी झाली. प्रवीण, अरे तिच्या डोक्यात दगड घालून जर हा प्रश्न संपणार असता तर आतापर्यंत मी गप्प राहिलो असतो का? म्हणजे मूर्खा, अरे तिच्या नावावर प्रॉपर्टी असताना जर मी तिची वाट लावली असती तर कायद्याने सर्व इस्टेट तिच्या वारसदार मुलाची झाली असती. काय व्हायचं राहिलंय? शेवटी जैसाच मालक झाला ना इस्टेटीचा. अरे तेच तर पाहिजे होतं आपल्याला. उजवं दाखवून डावा आणायचं असतं. काय बोलताय पप्पा तुम्ही? प्रवीण, अरे तू अजून लहान आहेस. तू गप्प राहा. अरे माझे इतके दिवसाचे कष्ट असे वाया जाऊ देणार नाही. मी लावलेल्या झाडाची फळं चाकण्याची खरी वेळ आता आली आहे. पप्पा, अहो मला तुमचा प्लान काय आहे हे तर कळेल का? माझा प्लान चल लवकर. अगं चल.
ये बरोबर चल ऊन झालंय घरी वाट बघत असतील सगळे. काय माल हाय भिडू माल काय म्हणतोस मल्ली का मन मुन्नी बता मली चिकण्या दिसणाऱ्या मालाची तारीफ करण्यात कसली आली लाज. चल ग असल्या नालायकांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. अजून आम्ही आमचा नालायकपणा दाखवलाय कुठे. असलम विचार तिला. ए म्हातारे काय करशील तू. हा काय करशील पोलिसात जाशील. बोलो बोलो पोलिसांना बोलो. काय करशील म्हातारे म्हणतो चढली चढली तुला. हात चकला तिला. ए म्हातारे कोणाला नको तर सोड म्हणते सोड म्हणते. केवढं हे दुःख. काय झालं होतं. अगं ते गुंड हिची छेड काढत होती तेवढ्यात तू आलीस. बरं झालं तुझी आमची ओळख नसतानाही तू केवढा मोठं धाडस केलंस. असं काय म्हणते. अगं तू नसतीस तर केवढ्या मोठ्या प्रसंगाला सामोरे जावं लागलं असतं आम्हाला. देवानं वाचवलं म्हणायचं. आणि आपल्या समोर एखादा अन्याय होता ना तू ओळखीचा नाही म्हणून काय गप्प राहायचं. वा शाबास पोरी. जीवनात असे प्रसंग अनेक वेळा येत असतात म्हणून का घरातून बाहेर पडायचं थांबतं का. बोलायच्या नादात मी तुझं नाव विचारत विसरले. सुरेखा खेडेकर. माझं नाव शारदा जगताप. मी विद्यानगरला राहते. मी देवीची भक्त असल्यामुळे दर मंगळवारी इथे दर्शनाला येते. अरे देवा किती लागले. देवा देवा देवा. चल चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. चल नको राहू दे मी नंतर जाईल. असं कसं. आधी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ नंतर माझ्या घरी जाऊ आपण. चल. अगं तुझ्यासारख्या धाडशी मुलीला असं रस्त्यावर टाकून जाईल का मी. चल मी तुझा ऐकणार नाही. चल बा ये सावकाश आहे. हा चल ये बैस. सुमित्रा तुला कशी वाटते. कशी वाटते म्हणजे आईसाहेब. अगं मी आपल्या जयसाठी विचारते. जयसाठी चांगली आहे ना. आईसाहेब एकदम माझ्या मनातलं बोललात बघा. अव चांगली गोड मुलगी हाय. दोघांचा जोडा कसा लक्ष्मी नारायणा सारखं शोभल बघा. तू शोभल शोभल पण चल तू कामाला लाग. सगळी घरातली कामं बरोबर करा. अहो रावसाहेब थोडं जर लवकर आला असता ना तर तुम्हाला भावी सून बघायला मिळाली असती. म्हणजे वहिनी साहेब. अहो तुम्हाला काय सांगू आज आमच्यावर फार मोठा प्रसंग आला होता. अहो एक मुलगी आली होती आणि तिनेच आम्हाला वाचवलं आणि तिलाच मी सून म्हणून पसंत केलं. वहिनी साहेब तुम्हाला काही झालं तर नाही ना. अहो काही नाही. मंदिरात गेलो तेव्हा सुमित्रावर काही लोकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एक मुलगी समोर आली आणि त्याने माझ्यावर चाकू उगारला ना. तिने पटकन चाकू पकडला आणि माझा जीव वाचवला. खरंच देवासारखी धावून आली बिचारी. बाप रे वहिनी साहेब. अहो काय ऐकतो मी. अहो तुम्हाला जर काही कमी जास्त झालं असतं तर आम्ही कोणाकडे पाहायचं होतं. परमेश्वरा अरे तुझ्या कृपेनेच आमच्यावरील संकट टळले रे बाबा. परमेश्वराच्या कृपेनं संकटही टळलं आणि सूनही मिळाली. परंतु वहिनी साहेब हा विचार घेण्यापूर्वी जयसिंगचा विचार घेतला असता तर बरं झालं असतं. होय त्याचा विचारानं सगळं करायचं. पण समजा आपण त्याला न विचारता जर त्याचं लग्न ठरवलं तर तो आपल्या विचाराच्या बाहेर आहे का. नाही ना. खरंय वहिनी. परंतु सध्या काळ बदललाय. साहेब काळ बदलू द्या जग बदलू द्या पण माझा विश्वास आहे माझा जय माझा शब्द कधीच मोडणार नाही. वहिनी साहेब अहो जय जसा तुमचा शब्द मोडणार नाही तसा प्रवीणही तुमचा शब्द मोडणार नाही. अहो ही तर आपल्या घराण्याची खरी संस्कृती आहे. तुला संपवल्याशिवाय नाही राहणार मी.
राजाच बोलतोय मी. अगं कसला विचार म्हणून काय विचारतेस मला? राणी, तुझ्या आणि माझ्या भविष्याचा विचार करतोय बघ. अगं तुला नाही कळणार, ते नाही कळणार. ठीक आहे, ठीक. ऐकून घे माझं. ऐकून घे. मी एक प्लान केलाय. प्लान. कसला प्लान? मला लखपती व्हायचंय. मला लखपती व्हायचंय. राणी, तुझी मदत हवी आहे मला. तुझी मदत हवी आहे मला. कोणाच्या बापाची हिंमत आहे? प्रवीण नाव आहे माझं, प्रवीण. अगं काळजी करू नको. या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. आणि काळजी नाही करायची. आणि एकदा का मी लखपती झालो मग उडू आपण आपल्या लग्नाचा धूम धडाका. नमस्कार साहेब. नमस्कार. आपल्या कारखान्याचं काम पूर्णपणे केलंय मी आता. आता कारखाना चालवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारखाना नीट चालवा. मी आता उद्या सकाळी मुंबईला निघावं म्हणतो. ठीक आहे, चल लवकर. बरं. जयसिंगराव, तुम्हाला निघा म्हणताना काळजावर अक्षरशः दोंडा ठेवावा लागतो. या गावासाठी तुम्ही लय जीव लावला. एवढा मोठा कारखाना उभा केला. खरं म्हणलं तर तुमचं हे उपकार आमच्या जन्मोजन्मी कधी विसरणार नाहीत बघा. लय उपकार झालं बघा. हे काय सरपंच, उपकार कसले म्हणताय? हो, हे तर माझं कर्तव्य होतं. आणि उपकार मानायला मी कोणी परका आहे का? आता सगळी जबाबदारी तुमची आहे, अण्णांची आहे, मास्तरांची आहे. काय गरज पडली तुम्ही आहेच. जयसिंगराव, नदीच्या पाण्यालाही लाजवेल असं तुमचं खळखळणारं मन बघितलं की वाटतं अजून बी या जगात माणसासाठी झटणारी माणसं आहेत. जयसिंगराव येत आतून मधून. हो, नक्की. बिजली कुठे आहे? ती घरी आहे. जाताना भेटून जाईन मी तिला. हो. चला येऊ मग. चला चला येतो. चल रे बस. चला सरपंच, येतो मग. व्यवस्थित सांभाळा कारखाना. बस बस. अरे घे ना. चालेल. हो हो. भाजी घेऊन ये लवकर. जा, ठेव इथे. घे बा. नाही बस, मला बस नको एवढं. अगं बस बस. काय जयसिंग, तू गेला होतास? अरे मग कसं काय वाटलं आपला गाव? काका, गावाकडचा हिरवागार निसर्ग पाहिला, भोळी बाबडी लोक पाहिली, त्यांचं निस्वार्थी प्रेम पाहिलं की वाटतं गड्या आपला गावच बरा. वा. हो. जय, मी ना तुला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? कोणतं सरप्राईज?
तुझं सरप्राईज ऐकण्या अगोदर मी एक तुला आनंदाची बातमी सांगणार. तू मला सांगणार? हो. आनंदाची बातमी आणखी कसली सांगणार आहेस? तू अगोदर सरप्राईज सांग, मग मी आनंदाची बातमी सांगितलेली ऐकून तुझ्या आनंदाला पारावर उरणार नाही. तू आधी सांग. नाही तू अगोदर सांग. तू अगोदर सांग. नाही तू अगोदर सांग. बरं बाबा मी सांग. जय, मी तुझ्यासाठी ना एक सुंदर मुलगी बघितली आहे. आई, याची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? आई, मी एक मुलगी बघितली. आम्हाला न सांगता? हो आई, गावाकडील एका मुलीवर माझं प्रेम आहे. मी तिला लग्नाचं वचन दिलंय. अरे जय, अरे हा एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी एखाद्या कर्तृत्वान आणि हुशार मुलीची गरज आहे. गावाकडची अडाणी आणि खेडोळ मुलीची नाही. आई, तू पण एक खेड्यातून इथे आलीस. तू नाही का हे सगळं सांभाळलंस? अरे तुला एवढा लहानाचा मोठा केला ते तुझ्याकडून असे उद्धट शब्द ऐकण्यासाठी नव्हे. तुझे उद्धट शब्द ऐकण्याआधी माझे डोळे मिटले असते तर बरं झालं असतं. आई, उगीच रागा करून घेऊ नकोस. अरे आई वडील तर हाताचा पाळणा करून त्या मुलाला लहानाचं मोठं करतात. त्यांची काही स्वप्न असतात, त्यांच्या काही अपेक्षा असतात आणि त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या तर त्यांच्या आयुष्याला जीवनाला काही अर्थ राहत नाही. ठीक आहे, तुला पाहिजे त्या मुलीशी लग्न करा आणि जा. अहो ऐका तर वहिनी. एक गोष्ट सांगते, रागू नका सा. बाई साहेबांनी लई स्वप्न बघितल्यात हो. सुरेखा लई चांगली मुलगी हाय ती. सुरेखा? कोण सुरेखा? हा ब त्या दिवशी आम्ही मंदिरापाशी तिकडे होतो, आई साहेब आणि म्या, आणि तेवढ्यातच त्यात गुंडांनी आमच्यावर हल्ला केला. मेले मवाली 2 होते आणि तेवढ्यात सुरेखाताई मध्ये पडल्या. अव स्वतःच्या जीवात उदार होऊन त्याने आम्हाला वाचवलं. काय बहादूर मुलगी हाय, लई चांगली मुलगी हाय. म्हणूनच म्हणते साहेब, अव तुम्ही आई साहेबांचं मन दुखवू नकासा. घरातलं वातावरण हे असंच आनंदी राहू द्या बघा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 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 बसा. कशी सुरेखा? बरी आहे. बरी आहेस ना? आई साहेब आज अगदी अचानक? अगं आज म्हणजे तसं काम होतं विशेष. रावसाहेब, हा माझा मुलगा. नमस्कार. बाबा हे तेच गेल्या टायमाला मंदिराजवळ जो प्रसंग घडला ना, हो. ते हे. बाळ, पाहुण्यांसाठी चहा घेऊन ये. हो हो घेऊन येते. तर मग रावसाहेब, माझं तुमच्याकडे एक तसं महत्वाचंच काम होतं. बोला बाईसाहेब, काय काम काढलं या गरीबाकडे? काय सेवा करू आपली? खेडकर साहेब, मी माझ्या मुलासाठी आपल्या सुरेखाला मागणी घालायला आले. आता तुमची परवानगी असेल तर. बाईसाहेब, माझ्या मुलीच्या तोंडानं तुमचं मोठं पण ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात तुमच्या मनाचा मोठेपणा बघितला. बरं, माझ्या मुलीला तुम्ही सून करून घेताय, याच्यासारखी भाग्याची गोष्ट माझ्या नशिबात दुसरी कुठली असणार आहे? प्रत्यक्षात आज तुमच्या मनाचा मोठेपणा बघितला, धन्य झालो बघा. मुलीला एखादी मैत्रीण आहे का हो? आहेत ना, भरपूर, पुष्कळ आहेत. मग ते आले नाहीत कोणी? काय जय, मुलगी कशी काय वाटली तुला? सुंदर आहे ना? खरंच सुंदर ना? नाही, मुंबईला चाललो. त्या जायशाला बघून घ्यायचंय. मुंबईमध्ये माझ्या मामाच्या पोराची मोठी गँग आहे.
राजाबद्दल गावातल्या लोकांना भडकवतोय काय? कारखाना काढतोय? बघतोच त्याला. संपून टाका साल्याला. एक लक्षात ठेव, मी मुंबईला चाललोय हे कोणालाही कळता कामा नये. काय बरोबर? काय लक्षात आलं ना? हा, येतो मी. घरला काय आया बहिणी नाही वाटत. अरे मी सूड बी फुटलं नाही आणि बायकांकडे बघतोस होय रे मुडद्या. नाही नाही नाही. चल जा तुझ्या कामाला. मुडदा बुशी साहेब आहेत का? काय भाईत की? सुमित्रा, हा साहेब. कोणाला शिवाय देतेस? अहो हे तुमचं सेक्रेटरी माझ्याकडे वागड्या नजरनं बघतो या. काय झालं? अहो येता येता सहज नजर गेली आणि नजर गेली म्हणून बघितलं. चल रे. सुमे, ए सुमे. ए का ओरडतोस रे? कोण आहेस तू? मालक नवरा यो माझा. तुला सांगितलं होतं ना व इकडे येऊ नकोस म्हणून. का आलास? मी इकडं आल्यामुळे तुम्हा दोघांमध्ये अडथळा आला की काय? सुमित्रा, काय का बडबडतोय? साहेब लय भोळेपणाचा आव आणू नका. आम्ही बी त्यातलंच आहे म्हटलं. अरे हलकटा, तुझ्या जीभला काही हाड बीड हाय का नाही? अरे तुला कितींदा सांगितलं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. ह्यो मालक बारा नाही तो मालक बारा नाही. अरे काय चालवलंयस तू? जिथं जाईल तिथं मर तू या. स्वतः वाईट काम धंद्याचं बघ की. ती तिकडं पोरं काढून ठेवली आहेत घरला. अरे त्यांच्या खाण्यापिण्याचं काय हाय का तुला? मी इकडं मरती या आणि तू नुसता डोस आणि फिर. काम तरी करायला दे की धड. काय चालवलंयस तू? अरे काय करतोय असं? सुमित्रा माझ्या बहिणीसारखी आहे. त्या नजरेने मी तिच्याकडे कधीच पाहिलं नाही. मग आतापर्यंत काय टाइमपास म्हणून बघत होता की काय? ए चालता हो इथून. तू सुमित्राचा नवरा म्हणून आतापर्यंत ऐकून घेतलं तुझं. नाहीतर धक्के मारून बाहेर काढलं असतं तुला. काढा मालक, धक्के मारूनच बाहेर काढा ह्याला. त्याशिवाय सुधारायचं नाही ती. माझं जीवाची नकोसं करून टाकलाय मुडद्यानं. ए हट, मला काय धक्के मारून तुम्ही बाहेर काढणार? मी एक असा धक्का देईन की त्यातून तुम्ही कधीच सावरू शकणार नाही. तुम्ही ह्यांचं बोलणं काही मनावर घेऊ नका. नाही ग, वाटलं तर उद्याच काम बंद करते मी. अगं त्याची काही गरज नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. वहिनी साहेब, मालक माझ्यावर अशीच माया राहू द्या. चल. अरे काही काम होतं का? बोलवलंस मला? हो. अरे नागपूरहून मोतीलाल शानचा फोन आला होता. तुला नागपूरला जावं लागेल. नागपूरला का? अरे परवा आपण मोतीलाल शानला माल पाठवला होता ना, तर त्याचा एक चेक येणार आहे. ते म्हणतात की परचेस करणार नाहीयेत, प्रत्यक्ष कोणाला तरी पाठवा. माझी जरा काही तब्येत ठीक नाहीये, तेव्हा म्हणतो तुला पाठवावं. ठीक आहे. बरेच दिवस झाले मी पण नागपूरला गेलो नाही. मला नागपूरला जायला खूप आवडतं. आणि तुमचं तर सध्या नवीन लग्न झालंय ना, त्यामुळे रात्रीच्या वेळेला तुम्ही बाहेर राहणं म्हणजे अशक्यच. आणि तसं काही नाहीये रे. नाही, शेवटी वहिनीने सोडायला पाहिजे ना. नाही तसं काही नाहीये, खरंच माझी तब्येत ठीक नाहीये. ते माझ्या लक्षात आलंय. नो प्रॉब्लेम, तू कसलीच काळजी करू नको. चेकचं काय मॅटर आहे ना ते मी बघतो. तुम्ही बसा खुशाल हनीमून साजरा करत. काहीतरीच काय? अरे चल हट, काहीतरीच काय? मी बोलतोय ना. बरं जे, चल मी तयारी करतो. मी निघतो आता. ठीक आहे. स्वतःहून चांगली संधी दिली आहेस मला. पप्पा, चांगली संधी आली. मी नागपूरला जातो, पण हे काम करूनच. म्हणजे माझ्यावर कोणाचा संशय येणार नाही. अरे पण हे काम व्यवस्थित झालं पाहिजे, नाहीतर गडबड होईल. पप्पा तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी हे सगळं बघून घेतो. तुम्ही तुमचं काम चोख बजावा. बाकी सगळं मी बघून घेतो. मी समर्थ आहे. शाबास. खूप वाट बघायला लावली आहे साल्यानं.
सुरेखा, आले आले. काय हो? चल मी निघू. असं काय करताय? आज ऑफिस मधून लवकर या म्हंटल. का ग, आज काही विशेष नाही? चक्क ऑफर दिलीस म्हणून विचारलं. असं नाहीये, आई आणि मी गरबा बघायला जाणार आहे आणि मी देवीकडे नवस मागितलं. नवस? हो. काय नवस बोलला होता? तो तुम्हाला कशाला सांगायचा? तो तुम्हाला आपोआप कळेल. म्हणजे मला लवकर यायला पाहिजे. किती वाजता निघायचं? पूजा 7 वाजता आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला निघायचंय, पण गरबा 12 वाजेपर्यंत राहणार. चालेल, मी येईन वेळेवर. येऊ? हो. चल जय, येतो मी. तू निघालास? हा. हे बघ, इकडे याची गडबड करायची नाही. तिथलं काम व्यवस्थित करून मगच इकडे यायचं, समजलं? काळजी करू नकोस तू, मी सगळं काम व्यवस्थित करतो. चल. हा पोरांनो, चला 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 घरात चला. अरे किती वेळ खेळताय? अभ्यासाला बसा की जरा. आई तू कुठे निघालीस? अरे बाबा, कामधंदा सोडून मला कसं जमल? मी जर काम नाही केलं तर आपल्याला कसं काय काय मिळणार? तुम्ही शाळेत जाता का नाही? शाळेत जाता तेव्हा आपल्याला वह्या पुस्तकं पाट्यासाठी पैसे लागतात का नाही? आणि जेवायला खायला प्यायला बी लागतात, त्याच्यासाठी पैसे हवे का नाही? मग ते आपल्याला कोण आणून देणार? घरात जर मी बसून राहिले तर कोण आणून देणार हाय का आपल्याला? त्याच्यासाठी मला काम करायला जायलाच पाहिजे की नाही बाळा? एक तर तुमचा बाप, तो तर काय काम करत नाही, नुसता ढोसून बसतो इकडं तिकडं. त्याला म्हण काहीतरी कामधंदा कर. आई तू गेल्यावर मला अजिबात करमत नाही. अरे माझ्या सोन्या, मला बी करमत नाही र, पण मी गेल्या बिगर कामधंदा केल्या बिगर आपल्याला काय मिळणार आहे का? अरे तुमच्या दोघांसाठीच मी एवढी वणवण करतीया. मला बी लई कटाळ येतो बघ, पण तुमच्या बापाच्या अशा वागण्यामुळं मला तर साप शिण आलाय बघ. पण काय करणार, समधी मजबुरी हाय. हा, तुम्ही दोघांनी भरपूर अभ्यास करून लई मोठं व्हा, मला फक्त एवढंच पाहिजे बघा. हा चला, आता दोघांनी घरात जा आणि अभ्यास करत बसा बर का. मी येते राच्याला. चला बाळांनी. आला का ढोसून? हे का मी का तुझ्या बापाची पिचलो की काय? कुठं चाललीस एवढी नटून सटून? रात्री वहिनी साहेबांबरोबर गरबा पाहायला जाणार आहे, तेव्हा यायला रात्र होईल. तिथं झोपती. रातचं जेवण बी आताच करून ठेवलंय, ते घे आणि झोप मुकाट्यानं. रात्री इथं झोपतय? तुला 1000 वेळा सांगितलोय मी की मालक चांगला नाही, तिथलं काम सोड म्हणून. मी काम सोडल्यावर तू काय खाणार र? जिथं जिथं जाईन तिथं तुझं काही ना काही बहाणं असत्यातच. त्यापेक्षा स्वतः कामधंदा कर की. मला शहाणपणा शिकवू नको. कामाच्या भांड्याला त्या मालकासोबत मज्जा करत बसत आणि आज सुद्धा तसंच काहीतरी आहे. अरे तुझं मनच खाणेड हाय, त्याला कोण काय करायचं? तुला किती बी सांगितलं तरी काय कळणार हाय का? मला बघावंच लागेल. तुझ्या मालकाची तुझ्या बरोबर आज शेवटची रात्र असेल. नमस्कार. नमस्कार, बसा ना. आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अहो मी अविनाश दिवाण. तुमची गाडी पंक्चर झाली त्यावेळेस आपली भेट झाली नव्हती? किती दिवसातून भेटताय? त्या दिवशी भेटतो म्हणून गेला, ते आज आलाय. त्या दिवशी तुमची मदत झाली म्हणून बरं झालं, नाहीतर खूप त्रास झाला असता मला. अहो माझी कसली मदत? खरी मदत तर तुम्हीच केली. म्हणजे? अहो तुमच्यासारख्या मोठ्या माणसानं आमच्यासारख्या सामान्य माणसाला मैत्रीचा हात पुढे केला, याच्यापेक्षा दुसरी मोठी मदत काय आहे? बरं ते गावाकडच्या कामाचं काय झालं ना? फॅक्टरी सुरू केल्याशिवाय लग्न सुद्धा झालं. हो का? अहो काय लग्नाला तरी बोलवायचं? कसं बोलवणार? माझं कार्ड तुम्ही घेऊन गेलात, तुमचं कार्ड दिलंच नाही. अहो माझ्याही नंतर लक्षात आलं ते. तुमच्याकडे एक काम होतं, मला आहे ग्रुपच्या चेअरमनला भेटायचंय. त्यांच्या कंपनीची एक मार्केटिंगची ऍड आलेली आहे पेपरला, त्याचं टेंडर मला मिळालं तर बरं होईल. तो तुमचा एक चांगला मित्र आहे असं मला समजलं. हो हो, खरंच चांगला मित्र आहे. त्यांच्याकडे काय काम काढलं? अहो त्याच्या कंपनीच्या मालाचं मार्केटिंग करण्याचं टेंडर निघालं होतं, ते मला मिळालं तर बरं होईल तुमच्या ओळखीनं. तशी काय पेपरला ऍड वगैरे आहे का? हो, पण पेपर आणायचं विसरलं. मग आपण एक फोन करूया साहेबांना. फोनवर बोलण्यापेक्षा आपण जरा प्रत्यक्ष जाऊन भेटलो तर बरं होईल.
कारण कंपनीला भरपूर कॉम्पिटिशनला कंपनीज आहेत. चालेल, घरी फोन करतो. हॅलो, हा सुरेखा, माझा एक मित्र आलाय, जरा अर्जंट काम होतं. हा, मी नाही येऊ शकणार. तू आणि आई जाऊन या. ठीक आहे? हा, ओके, चल. माझ्यामुळे तुमचा प्रोग्राम डिस्टर्ब तर झाला नाही ना? नाही नाही, माझी बायको समजूतदार आहे, ती समजून घेईल. चला निघूया आपण. चला. या डोंट वरी. ओके ओके, बाय. या जयसिंगराव, आवाज आमच्याकडे कसं काय? अहो, बिझनेसमॅन म्हटल्यावरती कोणीही केव्हाही कुठेही येणं जाणं होणारच. काय घेणार, चहा की कॉफी? चहा घेऊया, पण त्या अगोदर तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. कोणतं काम सांगा तरी. आम्ही तुमचा शब्द कधी मोडलाय का? तुमच्या कंपनीच्या मार्केटिंगच्या कामाचं एक टेंडर निघाले असं मला समजलं. ते टेंडर माझ्या मित्राला मिळावं म्हणून मी ते आलो. नाही नाही नाही, आमच्या कंपनीचे टेंडर वगैरे काही निघालेलं नाहीये. आणि टेंडर काढताना आम्ही पेपरला ऍड देत असतो, हे तुम्हाला माहितच आहे. अशी ऍड यांनी पेपरमध्ये वाचलेली आहे. अहो जयसिंगराव, टेंडरच निघाल नाही तर पेपरला ऍड कशी देणार? तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली असेल. आणि टेंडर निघाल्यानंतर तुम्ही यांना घेऊन आलाय म्हणजे यांनाच देऊ आपण. ठीक आहे, चलतो आम्ही. चहा वगैरे नंतर घेऊ आपण. ओके, ठीक आहे. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला दोघांनाही खूप त्रास झाला. ठीक आहे, मी नंतर येईन. तुमची ऍड आली ना, येईन तुम्हाला भेटेल. चालेल चालेल चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे, चला येऊ साहेब. रमा, ए रमा, झोपला वाटतं. your hearts and minds in the knowledge and love of God and of His Son Jesus. नमस्कार खेडकर साहेब, तुम्ही कसे आलात? काय करणार, घरी काय करमे ना, मग आलो. म्हटलं गरबा बघावा. अहो 1 पर्यंत चालेल. अहो एवढा वेळ काय करणार, झोप येईल ना मला. बरं मग आता घरी जाताय का? गाडी आणलीत का? नाही, गाडी तुम्ही आणली ना, मी नाही आणली गाडी. पण ड्रायव्हर नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका, मी जाईन आपल्या टॅक्सीने. नको नको, थांबा, मी सुरेखाला सांगते तुम्हाला सोडायला. अच्छा. सुरेखा, ए सुरेखा. हा बोलाई. हे बघ, यांना ना तू घरापर्यंत सोडून ये. लवकर जा, लवकर ये. आपल्याला पण घरी जायचंय ना. चला. हो हो, चल चल. जाइए आप जहाँ
पल्स रेट इज नॉर्मल. सुमित्रा सुमित्रा लवकर लवकर थांब थांब सुरेखाला फोन करू दे. सुरेखा हा लवकर ये. हो blood 2 points. I will injection monosep, injection gentamicin, dressing, oxygen. हॅलो, मी डॉक्टर आरे बोलतोय. इन्स्पेक्टर मोहिते आहेत का? हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आलेली आहे, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. डॉक्टर काय करू आता? डॉक्टर डॉक्टर साहेब जखम फार खोलवर आहे, शिवाय रक्तस्रावी खूप झालेला आहे. ऑपरेशन करायला लागेल. डॉक्टर साहेब काही करा माझ्या मुलाला वाचवा. डॉक्टर साहेब आई साहेब काही काळजी करू नका, आपण प्रयत्न करूया. रक्त वगैरे चढवू आणि आपण त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करू. डॉक्टर साहेब काय झालं? काय झालं? जखम खूप खोलवर आहे, शस्त्रक्रिया करावी लागेल. ते झालं पण आपल्या जयला काही नाही होणार. देव आपल्या पाठीशी आहे, काही नाही होणार. आई साहेब काय झालं वहिनी? वहिनी साहेब रडू नका, शांत राहा, त्याला काही होणार नाही. असं कसं झालं आपल्या जयला? असा कसा देव झोपला आपल्यावर? जाऊ साहेब, जयला काय झालं ना तर मी पोरकी व्हायला. मला जय शिवाय कोणी नाही या जगात. राव साहेब हे बघा, यांना शांत करा वहिनी साहेबांना. आणि एकुलत्या एक मुलावर अशी अवस्था आल्यामुळे त्या अस्वस्थ आहेत, त्यांना घेऊन कृपया बाहेर थांबा. मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो आणि ताबडतोब ही औषधं घेऊन या. ठीक आहे, या या वहिनी. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टर साहेब माझं एक डॉक्टर साहेब माझ्या मुलाला डॉक्टर साहेब. डॉक्टर, कशी आहे तब्येत जयसिंगची? कंडिशन अजून क्रिटिकल आहे, अजून धोका टळलेला नाहीये. ठीक आहे, उद्या मी 2 कॉन्स्टेबल इथं बंदोबस्तासाठी ठेवतो. उद्या सकाळी स्वतः जयच्या घरी जाऊन पाहणी करतो. चालेल. अरे रामा, अरे ते बघ कोपऱ्यात राहिले. काय रे, साहेब आहेत का? साहेब बाहेर गेलेत. तुझं नाव काय रे? रमा साहेब. रामा. जयवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस तू काय पाहिलंस का? नाही साहेब, मी वरती झोपलो होतो. साहेबांचा आवाज आला तेव्हा मी जागा झालो. बरं, जागा झाल्यानंतर काय पाहिलंस का? साहेब रक्ताच्या थरोड्यात पडले होते. आणि एक माणूस रिक्षेकडे पळताना दिसला. माणूस कसा होता? माणूस काय दिसला नाही साहेब, त्याचा शर्ट फक्त दिसला. आम्हीच मालकासनी दवाखान्यात गेलं. सेक्रेटरी, तू कुठे होतास? साहेब मी तर माझ्या घरी होतो. अहो पण मी साहेबांना कसं मारेल? अहो एक वेळ मी माझ्या पोटात चाकू मारून घेईन, पण मी साहेबांना कसं मारेल? अरे त्याच्यासाठी नाही विचारलं रे. चल जाऊ दे, मी नंतर येतो.
बसा शिंदे बसा. हवालदार पाणी घेऊन या. सर. शिंदे, जयवरती हमला कोणी केला असेल तुम्हाला काय वाटतं? सर, जयचं एखादं प्रेम प्रकरण वगैरे? त्याचे अहो जय फार चांगला मुलगा आहे. त्याला प्रेम प्रकरणाचा शोक वगैरे काही नाही. अहो आईने ठरवलेल्या मुलीबरोबर त्यांनी लग्न केलं. फार चांगला मुलगा आहे तो. आणि त्याची दुश्मनी कुणाबरोबर नाही. सर, बिझनेस कॉम्पिटिशन मधून तो घडसेल ना? तुमचा अंदाज खरा असू शकतो. आणि माझा दुसरा अंदाज असा आहे की इस्टेटीच्या कारणावरून सुद्धा असं घडू शकतं. सर, तुम्हाला म्हणायचं तरी काय? जय ज्यावेळेस गावी गेला होता त्यावेळी तेथील पाटलाबरोबर त्याचा संघर्ष झाला होता आणि तो पाटील सूड घेतो असं म्हणाला होता. अर्थात जयने मला हे सगळं गमतीने सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांनी काही सिरियस घेतलं नव्हतं. सर, आपल्याला ही गोष्ट सिरियस घ्यावीच लागेल. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्ही उद्या चंदनपूरला जावा. हो. तेथील सगळी माहिती गोळा करा. आपल्याला सर्व बाजूनी विचार करावा लागेल. कारण हल्ल्यामागील उद्देश केवळ जयची मर्डर एवढाच होता. इतर घरातली कोणतीच वस्तू गेली नाही. त्याला फक्त जयला संपवायचं होतं. आणि जय यातून वाचला हे जर त्याला समजलं तर जयवर पुन्हा हमला होण्याची शक्यता. यासाठी आपल्याला वेळेत बंदोबस्त करावा लागेल. ठीक आहे सर, मी उद्या चंदनपूरला निघतो. मी उद्या जयच्या घरी जातो. तेथील सगळी माहिती घेतो. हॉस्पिटल मधून कालच त्याला डिस्चार्ज मिळालाय. काय जय, कशी आहे तब्येत? हाय, ठीक आहे. चाललो होतो समोरून, म्हटलं तब्येतीची चौकशी करून जाऊ. अरे एक विचारायचं होतं रे. अरे विचार ना. तुझ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं वर्णन करू शकशील काय? हा, त्या व्यक्तीने काळ जर्किंग घातलं होतं आणि चेहरा त्याचा झाकला होता सगळा. ठीक आहे, येतो मी. अरे चहा वगैरे घेऊन जा ना. नको रे, वाईट आहे सध्या. अरे जय, ते रावसाहेब कुठे भेटतील? असतील ना त्यांच्या घरी. काय नाही, थोडं भेटायचं होतं त्यांना. अच्छा, बरं. हॅलो रावसाहेब. हॅलो, कसं काय येणं केलं? अहो आमचं कामच असं आहे. आम्हाला कधी कुठे कोणाकडे जावं लागेल याचा नेम नाही. बरं, बोला साहेब, काय सेवा करू आपली? रावसाहेब, मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? विचारा, त्यात काय एवढं. ज्या प्रश्नाची उत्तरं देता येतील ते अवश्य देईन मी. थोडं स्पष्टच विचारतो. बोला. जयसिंगवर हल्ला झाला त्यावेळी तुम्ही कुठं होता? त्यावेळी मी माझ्या घरीच होतो साहेब. मला फोन आला, नंतर मी दवाखान्यात गेलो. तुमचं घर? हो, माझं घर. जयचं लग्न झाल्यापासून आम्ही वेगळीकडे राहण्यास गेलो आहे. हा, तशी आमची भांडणं वगैरे काही नाही आहेत, परंतु नव दाम्पत्यास जास्तीत जास्त मोकळीक मिळावी म्हणून मी, माझा मुलगा आणि पत्नी वेगळीकडे राहण्यास गेलो आहे. तुमचा मुलगा कुठे आहे? तो फॅक्टरीच्या कामासाठी 3 दिवसापूर्वी नागपूरला गेला आहे. त्याला हे काय माहित नाहीये. हा, हे जेव्हा त्याला समजेल त्यावेळी फार मोठा धक्का बसेल त्याला. अहो, आपल्या भावावरती त्याचं खूप प्रेम आहे. आज येईलच तो. बरं आहे रावसाहेब, निघतो मी. तुमचा मुलगा आला की मला फोन करा. ओके साहेब. जय, अरे कसं झालं हे? कोणी केलं हे? अरे नागपूरहून आलो आणि पप्पाने मला सांगितलं, लगेच धावत इकडे आलो. काय काळजी करू नकोस, मी ठीक आहे. आईचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर माझं कोणी काही नाही करू शकणार. अरे, ही थोडीशी जखम तुला दिसते, पण आमच्यासाठी तर आकाशच कोसळले. त्या साल्याचं फक्त नाव कळू दे. सारं खानदानच नसतं नाही केलं ना तर जगताप करण्याचं नाव नाही सांगणार मी. रिलॅक्स, रिलॅक्स प्रवीण. 2-3 दिवसामध्ये मी ठीक होऊन जाईन. मग बघू अंधारातून वार करणाऱ्यांच्यात किती दम येते. अरे जय, विसरलोच मी. नागपूरहून मी चेक घेऊन आलोय. तो कंपनीच्या अकाउंट मध्ये जमा करून टाक. ओके. आणि हे बघ,
जखम अजून ताजी आहे. पोटाची जखम उगाच चिघळायला नको. तू ना काळजी घे आणि जास्त हालचाल करू नको. ओके. पोटाशी संबंध आहे म्हणूनच मी शांत आहे. तू काळजी करू नकोस. जखम नाही चिघळणार. ठीक आहे, मग मी बँकेतून जाऊन येतो. मग ठीक आहे. ओके, चल काळजी घे. एक्सक्यूज मी, हा प्लीज. साहेबांची केबिन कुठे आहे? हा 2 नंबर मध्ये. रंग गोरा पाण रूप तुझे छान, रंग गोरा पाण रूप तुझे छान, मनात माझ्या ठसकई ग. अग पाहून तुला या मनात सजणे कस तरी होतई ग. हा पाहून तुला या मनात सजणे कस तरी होतई ग. दिसाय देखणा हिरो माझं चिकण, दिसाय देखणा हिरो माझं चिकण, मनात माझ्या टचतोय ग. अरे पाहून तुला या मनात सजण कस तरी होतंय ग. अरे पाहून तुला या मनात सजण कस तरी होतंय ग. अजून तोराणी मिठी बयना, प्रेमाने मला एक चुम्मा तू देना. अजून तोराणी मिठी बयना, प्रेमाने मला एक चुम्मा तू देना. गाल हे गुलाबी गाल ही शराबी, मनात माझ्या ठसकई ग. अग पाहून तुला या मनात सजणे कस तरी होतई ग. हा पाहून तुला या मनात सजणे कस तरी होतई ग. हलवूया यंदा पाण्याची दोरी, बायको माझी मजलाच प्यारी, कानात झुमका कमरेचा ठुमका, मनात माझ्या ठसतोय ग. अग पाहून तुला या मनात सजणे कस तरी होतई ग. हा पाहून तुला या मनात सजणे कस तरी होतई ग. नको दे ग हातिया हात, गुंतूया दोघ या बंधनात. घेऊ नको दे ग हातिया हात, गुंतूया दोघ या बंधनात. प्रेमी तुझ्या ग आली मजा ग, नशिबानं सार घडलंय ग. अग पाहून तुला या मनात सजणे कस तरी होतई ग. हो पाहून तुला या मनात सजणे कस तरी होतई ग. रंग गोरा पाण रूप तुझे छान, मनात माझ्या ठसतई ग. अरे पाहून तुला या मनात सजण कस तरी होतंय ग. पाहून तुला या
तुझे छान मनात माझ्या टचतोय ग पाहून तुला या मनात सजन कसं तरी होतंय ग पाहून तुला या मनात सजन कसं तरी होतंय ग पाहून तुला या मनात सजन कसं तरी होतंय हा ये बस. अरे जय, हैदराबादहून शेख साहेबांची 5 लाखाची ऑर्डर आली आहे. त्यांना लवकर डिलिव्हरी पाठवायची आपल्याला. त्याचे हे डिलिव्हरी पेपर आहेत. या डिलिव्हरी पेपर वरती तू सही कर. सापडला काय बडबडतोयस? कोण सापडला? वेळ लागले की काय रे याला? नाही कोणी जय. नाही. अरे कसली माणसं ठेवली तू ऑफिस मध्ये? झालेली. अरे हो, तू काल दिलेला चेक मी बँकेत डिपॉझिट करून टाकलाय. ओके चल, मला डिलिव्हरी द्यायची आहे. मी निघतो. नाही संशय काही नाही. मला संशय घेतोय. कामं कर आपली पुढची. करतो की साहेब. मोहन, काय करू रे मी? पाटील, तुम्ही इथनं निघायचं बघा, नाहीतर तुमच्या मागे नाही तेच लचाण लागेल. होय बाबा, निघतो उद्याच. करायला आलतो एक, झालं भलतच. कुठंतरी गळ्यातलं चॅन पडायचं. निघतो उद्याच. हा, येतो मी. कधी आला चंदनपूर आणि काय खबर आणली? सगळी झालो साहेब, आणि त्यांना महत्वाची माहिती घेऊन आलोय. कोणती माहिती? सर, चंदनपूर पोलीस स्टेशनला पाटलाच्या चमच्याला बोलून घेतलं होतं. त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला वरवरची उत्तरं देऊ लागला, पण आपला हिसका दाखवतच पोपटासारखा बोलू लागला. पाटील जयसिंगचा काटा काढण्यासाठी मुंबईला त्याच्या मामाच्या मुलाकडे गेला होता. व्हेरी गुड शिंदे, तुम्ही अगदी महत्वाचं काम केलं. शेवटी आपला अंदाज खरा ठरला तर. आरोपी तर निश्चित झाला. तो पाटील मुंबईमध्ये कुठं आला सांगितलं का त्यानं? नाही साहेब, मला माहित नाही. असू द्या, स्वतःवरून स्वर्ग गाठण्याची आपली जात. मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनला खबर द्या आणि त्यांच्याशी सतत संपर्कात राहा. अख्खी मुंबई पालती घाला. परंतु तो मुंबईमधून पळून गेला तर? तशी इंटिमेशन चंदनपूर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. तो जर तिथे आला तर त्याला ताब्यात घेतील आणि आपल्याला इंटिमेशन देतील. वा शिंदे, तुम्ही खूप हुशारीने काम केलं. थँक्यू सर. तुम्ही असं करा, जयसिंगकडे जावा, त्याला ही माहिती द्या आणि त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळते का पहा. ओके सर. या शिंदे साहेब, या बसा. कशी आहे तब्येत? हाय, बरं आहे आता. चंदनपूरला गेलो होतो पाटलांकडे तपासासाठी. 2 दिवस झाले इकडे झालेत. मुंबईला? हो, तुमच्या हल्ल्या होण्यापूर्वी ते 2 दिवस मुंबईला आले. त्यांचा मामाचा मुलगा इथे भाईगरी करतो असं त्याचं त्यांच्या नोकराकडून समजलं. ते तुम्हाला सांगावं आणि सावध करावं यासाठी यावं म्हटलं तुमच्याकडं. हे सापकर, नमस्कार. नमस्कार. तुम्ही इकडे कसं काय? सुमे, सुमे, सुमे. साहेब साहेब, हा असाच माणूस आहे. ते शिंबंगल्याच्या बाहेर पळताना बघितला. कोण हा? हा आमच्या मुलकणीचा नवरा. तू केलंस हे? इतक्या खालच्या पातळीवर आलास? नालाय का, माझं कुंकू पुसायला निघाल. हा नेहमी यांच्यावर संशय घेतो. असं काय? चल तुला सरळच करतो. साहेब असं काय नाहीये. अजून मार झाले. बोल बोल, तू तुम्हाला त्याला. मी गुन्हा नाही केला. हो लवकर. खोटं बोलतो. मार. खोटं बोल. खरं बोल, तुला सोडणार नाही तसं आम्ही. महाराज, बघितले सेक्रेटरी, प्रकरण किती गुंतागुंतीचं निघालं ते. हो साहेब, या प्रकरणाचा तपास तुमच्यासारख्या टॅलेंटेड ऑफिसरच्या हाती होता, म्हणून तर लवकर तपास लागला. बरोबर आहे सेक्रेटरी, पण तुम्ही पण आम्हाला मदत केलीच ना. थँक्यू सर. पण सेक्रेटरी, एक मात्र झालं, पैशासाठी माणूस कुठल्या थराला जातो याचं ज्वलन उदाहरण म्हणायचं. हो साहेब, प्रत्येकाची हाव आणि लालसा प्रत्येकालाच असते, फक्त ते मिळवण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. ठीक आहे, अंधारात बुरखा घालून काम करणाऱ्याचा नकाब आम्ही नक्कीच उजेडात फाडू. चला तुम्ही. फोन केल्या केल्या हजर. अहो, तुमचा फोन आल्या
आमच्या ह्याच्यावरच घाम फुटला, म्हणून धावत धावत आलो इथे. मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. कसली माहिती? हे जे मी तुम्हाला विचारलं ते कोणाशी कळता कामा नये. ओके साहेब. या इन्स्पेक्टर साहेब. हो, कसं काय न केलं? या ना, बसा ना, बसा. बसायला नाही आलो मी इथे, मग चौकशीसाठी आलो तुमच्याकडे. हो साहेब, आता आणि कसली चौकशी करताय? काल रात्री 11 वाजता तुमच्याकडे कोणी आलं होतं? नाही साहेब, रात्री 10 नंतर तर माझ्याकडे कुणी सुद्धा आलं नाही. लाज नाही वाटत खोटं बोलायला? नाही साहेब, लाज कशाची वाटायची? खोटं मी काय बोललोय सांगा ना तुम्ही. काही सुद्धा मी खोटं मी अटक करतोय तुम्हाला. पण कशासाठी साहेब? तुमच्या जागावर कुणी हल्ला झालाय. साहेब, तोंड सांभाळून बोला. तुमच्यावर माझ्या जावावर मी कशाला हल्ला करेन साहेब? आपल्या जावावर कोणी हल्ला करतो का? त्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतोय. हो साहेब, ऐकून तर घ्या माझं. हो साहेब, ऐकून तर घ्या. निर्दयी माणसा, लाज नाही वाटली स्वतःच्या मुलीच्या कुंकवाचा घात करताना? मारू नका साहेब, मारू नका साहेब. सांग का मी काहीच केलं नाही साहेब. मारू नका, मारू नका. मी काहीच केलं नाही साहेब. मारू नका. हो, मारू नका साहेब, मारू नका. मारू नका साहेब, प्लीज. मी काही सुद्धा केलं नाही साहेब. सांग खरं काय ते. सांगतो साहेब, सांगतो. मी सांगतो. ओ माय गॉड. जय, आपण बालाजीला जाऊया. आपलं हे संकट दूर होण्यासाठी आपण बालाजीला जाऊन साखर घालूया. हो ना. आई, माणसानं निर्माण केलेली संकट देवानं दूर केली आहेत, असं कधी झालंय का? अरे माझा विश्वास आहे. असं काय करताय? आपण जाऊया. अरे माझा विश्वास आहे. या ना. जयसिंगराव, आजचा दिवस मोठा आनंदाचा आहे आणि मोठा दुर्दैवाचा सुद्धा. मी नाही समजलो. तुम्हाला आता काही घाबरण्याचं कारण नाही. आता तुमचा गुन्हेगार सापडलाय. कोण? श्रीपती ना? झाला कबूल? नाही होईन, गुन्हेगार श्रीपती नाही. खरा गुन्हेगार माझ्या समोर उभा आहे आणि त्याने जयला बरोबर फसवलेला आहे. कोण आहे तो? तुमची पत्नी सुरेखा. काय? सुरेखा? होय, सुरेखा. काय सुरेखा? माझीच रेखा? असं काही करणार नाही. विश्वास नाही ना बसत? घेऊन या रे त्यांना इकडे. खेडकर पिताश्री, आम्हाला जे सांगितलंय ते सांगता येणार. सुरेखानच मारलं होतं जयसिंगला. आमचा प्लॅनच ठरला होता. सुरेखानं आई साहेबांना घेऊन यायचं गरबा बघायला. मी तिकडनं यायचं आणि घरी सोडायच्या निमित्तानं सुरेखा मला बंगल्यावर घेऊन जाणार होती. ठरलेल्या आमच्या प्लॅन प्रमाणे प्रवीणवर खुनाचा आळ यावा म्हणून सुरेखानं मला फोन करून सांगितलं होतं. प्रवीणने नागपूरला जाताना जसे कपडे घातले तसा ड्रेस घरी घेऊन ठेवायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी ड्रेस घरी नेऊन ठेवला. सुरेखा आणि मी बंगल्यावर गेलो. तिने कपडे घातले आणि ती तिच्या बंगल्यावर गेली आणि तिने जयसिंगचा खून करण्याचा प्रयत्न केला. होय, मी तुला संपवणारच होती. अगं, हे सारं कशासाठी सुरेखा? या सगळ्या संपत्तीसाठी आणि इस्टेटीसाठी जयसिंगराव. म्हणजे
आण रे त्या आणखी एका हरामखोराला. ए साल्या, सांग खरं काय त्यात. माझं आणि सुरेखाचं एकमेकांवर खूप प्रेम. लग्न करणार होतो. अविनाश, असं किती दिवस भेटणार आहोत आपण? सुरेखा, हा? आपली प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. माझं पैशाचं काम झालं की करूयात आपण लग्न. असं किती दिवस सांगणार आहेस? वाट बघायला असह्य झालंय रे. मला एक चांगला बकरा मिळालाय, त्याच्यासाठी उद्या मी रत्नागिरीला चाललोय. माझं तिथलं काम आटपलं की करू लग्न आपण. त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघतो. तू लवकरच परत ये. पण सुरेखाला जास्त श्रीमंतीची हाव होती. ती श्रीमंती माझ्याकडे नव्हती. सुरेखा जशी मला सोडू शकत नाही तशी श्रीमंतीलाही सोडू शकत नाही. अविनाश, नाराज नको हो रे, उशीर झालाय थोडा. तसं काय नाही ग सुरेखा. मग काय झालं? सुरेखा, माझी फसवणूक झालीये. मग कसं व्हायचं आपलं? सुरेखा, काही होणार नाही. आता आपण लग्न करू. नाही अविनाश, माझी खूप स्वप्न आहे. माझा होणारा नवरा श्रीमंत असावा, त्याचा राजवाड्याप्रमाणे बंगला असावा, माझं आयुष्य राणीसारखं असावं, त्याच्याकडे आलिशान गाडी असावी. पण सगळ्या स्वप्नांवर पाणी पडले रे. मग प्रेम का केलंस माझ्यावर? का कुणास ठाऊक, तुझ्याकडे पाहिल्याने एक अनामिक ओढ निर्माण झाली रे. तू मला हवासा वाटायला लागला. तुझ्या आठवणीशिवाय माझा एक क्षणही जात नाही रे. ते काय नाही, आपण लग्न करायचं म्हणजे करायचं. सुरेखा, माझ्यावर विश्वास ठेव. एक ना एक दिवस जगातील सगळ्या सुख सोयी तुझ्या पायावर लोळून घेतील. आजपासूनच मी कामाला लागतो. म्हणून आम्ही दोघांनी एक प्लॅन केला. मग काय ठरवलंयस तू? सुरेखा, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे? असं विचारून प्रेमाचा अपमान नको करू रे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. खरंय सुरेखा, तुझ्याशिवाय माझं जीवनही अगदी व्यर्थ आहे. त्यासाठी मी एक प्लॅन केलाय. काय? कसला प्लॅन? तू एका श्रीमंत माणसाशी लग्न करायचं. काय? हो. त्याचा नंतर आपण काटा काढायचा. त्याची सर्व इस्टेट आपल्या नावे झाली की मग आपण ऐशोआरामात जीवन जगायचं. हे कसं शक्य आहे? अर्थात माझी त्यामध्ये तुला साथ असणार. आईची आणि सुरेखाची ओळख होण्यासाठी मंदिरासमोर गुंडही मीच पाठवले होते. आमच्या अपेक्षेपेक्षा सुरेखा लवकरच, अगदी लवकरच त्या घरात सून म्हणून गेली. आमचा प्लॅन यशस्वी झाला. एकदाची धावपळ थांबली. चुकत काय ओळखलं? रावसाहेब, गुन्हेगार किती हुशार असला तरी ते कोणता ना कोणता पुरावा मागे ठेवतो. त्याचं काय झालं? हा श्रीपती पाहिला गेला एक आणि त्यानं पाहिलं दुसरं. सांग रे श्रीपती. सुमित्राने मला सांगितले की मी मालकीनी सोबत गरबा पाहण्यासाठी बाहेर निघालेली आहे, परंतु मला संशयच आला ती बंगल्यावरच गेलेली असावी मालकासोबत. परंतु छे छे, मला या काळजीनं झोपच येईना. खरी बोलली का खोटी बोलली ते पाहण्यासाठी मी बंगल्यावरच गेलो. मी आतून पळत आलो. मला काही कळेना. माझी पार उतरली. मी रिक्षा ड्रायव्हरला सांगितलं त्या गाडीचा पाठलाग करायला. रिक्षा श्रीनिवास कॉलनीपाशी आली आणि त्यातून एक माणूस उतरून घरामध्ये निघून गेला. मला काही कळेनाच. मी तिथंच थांबलो. सुरेखा वहिनी घरातून बाहेर पडल्या, रिक्षात बसल्या आणि निघून गेल्या. मी पाहतच राहिलो. यांना घेऊन मॅडम ताब्यात घ्या.